नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. खुश खबर, लवकरच मुंबई ते नाशिक लोकल ट्रेन. मुंबई ते थेट नाशिक पर्यंत लोकल ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गातील दीर्घकाळापासून तांत्रिक अडथळा दूर झालाय. रेल्वे बोर्डानं 2 नव्या रेल्वे लाईन्सला मंजुरी दिली आहे. मनमाड आणि कसारा दरम्यान 131 किलोमीटरचा मार्ग कव्हर होणार आहे. या नव्या रेल्वे लाईन्समुळे सह्याद्रीच्या रांगेत रेल्वे वाहतूक अजून वेगवान आणि सहज होणार आहे. डोंगर रांगांचा हा भाग आहे. इथं जवळपास 18 बोगदे बांधावे लागतील. या मार्गावर लांब पल्ल्याच्या ट्रेन्सना बँकर इंजिन्सना आधार घ्यावा लागतो. जमीन अधिग्रहणासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं मिशन मोडमध्ये काम सुरू केलंय. मध्य रेल्वे मार्गावर हे जे नवीन काम होणार आहे त्यामुळे उपनगरीय लोकलचा कसाऱ्यापुढे नाशिकपर्यंत विस्तार शक्य आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई नाशिक मनमाड मार्गावर लोकल सेवा सुरू होईल. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. कुठल्याही विलंबाशिवाय ट्रेन सतत या मार्गावर धावत राहतील. उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई दरम्यान एक ट्रान्सपोर्ट लिंक तयार होईल. नियमित प्रवासाशिवाय यामुळे औद्योगिक विकास, मालवाहतूक कनेक्टिव्हिटी वाढेल. पुढच्या वर्षीपर्यंत या कामाला गती येण्याची शक्यता आहे.